नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी वर्ग 11वीच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये मी आरती काशीकर आपले स्वागत करीत आहे. आपण मागच्या भागात भेटलो होतो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण भेटलेलो होतो. त्यावेळेस आपण शब्दशक्ती शिकलेलो होतो. ठीक आहे. आणि आज आपण वाक्य संश्लेषण व्याकरणातील भाग 3 वाक्य संश्लेषण म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर चला मग वाक्य संश्लेषण म्हणजे काय ते आपण शिकूया. वाक्य संश्लेषण. वाक्य संश्लेषण शिकण्याच्या आधी वाक्य म्हणजे काय ते आपण पहिले समजून घेऊया. पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजे वाक्य होय. पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजे काय? वाक्य. प्रत्येक वाक्य एक संपूर्ण विधान असते. ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला उद्देश्य असे म्हणतात. ज्या उद्देशाविषयी जे काही बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. आठवत असेल आपण प्रायमरीमध्ये उद्देश्य आणि विधेय शिकलेलो होतो. वाक्य म्हणजे काय हे सुद्धा शिकलेलो होतो. आज त्याची आपण परत उजळणी घेतो आहे की काय पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजे काय? वाक्य. आणि ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश्य म्हणतात आणि उद्देशाविषयी जे काही बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. ठीक आहे. पुढे बोलू. वाक्याचे प्रकार. यावरून वाक्याचे ठराविक 2 प्रकार पडतात. कोणते? एक अर्थानुसार, दुसरं वाक्यात किती विधाने आहेत त्यानुसार. तर बघा, अर्थानुसार वाक्याचे परत 4 प्रकार आपल्याला पडताना दिसतात. पहिला आहे विधानार्थी, दुसरा आहे प्रश्नार्थी, तिसरा आहे आज्ञार्थी आणि चौथा आहे उद्गारार्थी. हे सगळे वाक्यप्रकार तुम्हाला माहिती आहे. विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी आणि उद्गारार्थी हे कशावरून पडतात? अर्थावरून पडतात. आणि वाक्यात किती विधाने आहेत, किती विधानांचं वाक्य आहे यावरून वाक्याचे 3 प्रकार पडतात. ते म्हणजे केवल वाक्य, दुसरं मिश्र वाक्य, तिसरं संयुक्त वाक्य. तर आज आपण या केवल, मिश्र आणि संयुक्त वाक्यांचा अभ्यास करणार आहोत. वाक्यात किती विधाने आहे यानुसार जे वाक्याचे प्रकार पडतात त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. एका वाक्यात किती विधाने असतात त्यावरून वाक्याचे जे प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे. कोणते? केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. तर सुरुवात आपण केवल वाक्याने करूया. बघा, केवल वाक्य म्हणजे केवल वाक्यात एकच विधान असते, त्यामुळे एकच उद्देश्य व एकच विधेय असते. केवल वाक्य हे साधे नकारार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यापैकी कोणत्याही प्रकारचे असू शकते. काय म्हणलेलं आहे? केवल वाक्य हे केवल वाक्यात एकच विधान असते आणि त्यामुळे एकच उद्देश्य आणि एकच विधेय. बरोबर आहे की नाही? आपण उद्देश आणि विधेय आपण आधी पाहिलेलंच आहे. आणि हे केवल वाक्य कसं? साधं, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यापैकी कोणत्याही प्रकारचं असू शकते. ठीक आहे. पण केवल वाक्यामध्ये एकच उद्देश्य आणि एकच विधेय हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, उदाहरण दिलेलं आहे. गवईबुवा गाणे गाऊ लागले. आता याच्यात उद्देश्य कोणतं आणि विधेय कोणतं हे आपण पाहूया. या वाक्यात गवईबुवा हे एकच उद्देश्य आहे व गाऊ लागले हे एकच विधेय आहे, म्हणून हे वाक्य कोणतं झालेलं आहे? केवल वाक्य झालेलं आहे. बघा दुसरं उदाहरण. विद्यार्थ्यांनो, पाहुण्यांचा सत्कारासाठी गुलाबाची फुले आणा. आता या वाक्यामध्ये बघू किती उद्देश आणि किती विधेय आहेत ते. या वाक्यात विद्यार्थी हे एकच उद्देश्य आणि आणा हे एकच विधेय आहे, म्हणून हे केवल वाक्य आहे. बरोबर आहे. त्यामुळे केवल वाक्याची ओळख तुम्हाला पटली की एकच उद्देश्य आणि एकच विधेय ज्या वाक्यात असते ती वाक्य म्हणजे काय? केवल वाक्य. बरोबर आहे. हे उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. आता पुढे बघू केवल वाक्यांची वैशिष्ट्ये काय दिलेली आहेत ते बघा.
एकच उद्देश्य व एकच विधेय. बरोबर आहे. केवळ वाक्याचं प्रमुख वैशिष्ट्य, मुख्य वैशिष्ट्य आपण म्हणता येईल की उद्देश्य एकच असते आणि विधेय सुद्धा एकच असते. ठीक आहे. ती वाक्य म्हणजे कोणती वाक्य असतात? केवळ वाक्य. दुसरं बघा, या वाक्यात कमीत कमी शब्द असतात. खूप लांबलचक वाक्य नसतं. कमीत कमी शब्द, अर्थपूर्ण शब्द आणि वाक्याचा अर्थबोध होणारे शब्द असतात आणि कमीत कमी शब्द असतात. बघा तिसरं, केवळ वाक्ये विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी वा नकारार्थी सुद्धा असू शकतात. केवळ वाक्य म्हणजे काय? विधानार्थी असेल असं नाही, तर ते आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी वा नकारार्थी सुद्धा असू शकतात. त्यानंतर केवळ वाक्य तयार करताना कोणतेही उभयान्वयी अव्यय वापरले जात नाही. केवळ वाक्य तयार करत असताना कोणतेही उभयान्वयी अव्यय, ठीक आहे, दोन वाक्यांना जोडणारे जे उभयान्वयी अव्यय असतात, दोन शब्दांना जोडणारे जे उभयान्वयी अव्यय असतात ते वापरले जात नाही. हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. ही चारही वैशिष्ट्ये आपण काळजीपूर्वक वाचूया. एकच उद्देश्य व एकच विधेय असते. या वाक्यात कमीत कमी शब्द असतात. केवळ वाक्ये विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी वा नकारार्थी असू शकतात. केवळ वाक्य तयार करताना कोणतेही उभयान्वयी अव्यय वापरले जात नाही. त्यानंतर बघा मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य म्हणजे काय तर बघूया. मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्ये असतात. ती वाक्ये एकमेकांवर अवलंबून असतात. यामध्ये अर्थाच्या दृष्टीने जे वाक्य स्वतंत्र असते ते मुख्य वाक्य, तर या मुख्य वाक्यावर अवलंबून असते ते गौण वाक्य समजले जातात. बघा मिश्र वाक्य, मिश्र वाक्यामध्ये दोन वाक्य असतात, पण दोन्ही वाक्य यापैकी एक वाक्य हे स्वतंत्र असते आणि दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. बरोबर आहे. जे वाक्य स्वतंत्र असते तिला काय म्हणलेलं आहे? मुख्य वाक्य. आणि जे वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते ते वाक्य म्हणजे काय? गौण वाक्य. ठीक आहे. बघा, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेती भाती पिकेल. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेती भाती पिकेल. तर बघा काय आहे याच्यात? इथे शेती भाती पिकेल हे मुख्य वाक्य आहे. कोणतं? शेती भाती पिकेल. आणि पाऊस पडेल हे गौण वाक्य आहे. पाऊस पडेल हे गौण वाक्य आहे. हे गौण वाक्य मुख्य वाक्यावर अवलंबून आहे. ही वाक्ये जेव्हा तेव्हा या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत, म्हणून हे मिश्र वाक्य आहे. बघा काय? शेती भाती पिकेल याचा पूर्ण अर्थबोध होतोय. हे वाक्य स्वतंत्र आहे. बरोबर आहे. पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल किंवा पाऊस पडेल हे वाक्य शेती भाती पिकेल या वाक्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे. पाऊस पडेल तर काय? अर्थपूर्ण होत नाहीये, त्याच्यामुळे हे वाक्य स्वतंत्र नाही आहे. आणि शेती भाती पिकेल याचा पूर्ण अर्थबोध होतो आहे, त्यामुळे हे वाक्य स्वतंत्र आहे. आणि पाऊस पडेल हे वाक्य गौण वाक्य आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तेव्हा या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने हे वाक्य जोडलेलं आहे आणि म्हणून ते काय झालं? मिश्र वाक्य झाले. ठीक आहे. पुढे बघू. जे चकाकते ते सोने नसते. तर बघा याच्यात काय मुख्य आणि काय कोणतं गौण आहे बघू आपण. येथे ते सोने नसते हे स्वतंत्र वाक्यावर जे चकाकते हे वाक्य अवलंबून आहे. कोणतं वाक्य? ते सोने नसते. ते सोने नसते हे वाक्य स्वतंत्र आहे. आणि जे चकाकते त्याच्या पुढे काय? चकाकते त्याचं काय? तर हा अर्थबोध पूर्ण होत नाहीये, कारण की पूर्ण वाक्य ते झालेलं नाहीये. त्यामुळे ते काय? हे गौण वाक्य आहे, कारण की हे अवलंबून असलेलं वाक्य आहे. ते सोने नसते या वाक्यावर, म्हणून हे वाक्य काय? गौण वाक्य आहे. त्यामुळे ते सोने नसते हे मुख्य वाक्य असून जे चकाकते हे गौण वाक्य आहे. त्यामुळे हा वाक्य प्रकार कोणता झालेला आहे? मिश्र वाक्य. ठीक आहे. पुढे बघा.
गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता आपण गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते आहे ते आपण नेमके पाहू, कारण की ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणलेले आहे. म्हणजे बघा, म्हणजे, की, म्हणून, जे, कारण, का, यास्तव, सबब, जर तर, जरी तरी, जेव्हा तेव्हा इत्यादी. हे सगळे शब्द कोणते आहे? गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय आपल्याला माहितच आहे. आता हे गौणत्व सूचक एखादं दुसरं वाक्य जे गौण वाक्य आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला या अव्ययांचा आधार घ्यावा लागतो. आता मिश्र वाक्यांची वैशिष्ट्ये आपण पाहू. एक प्रधान वाक्य व एक किंवा अनेक गौण वाक्य. काय? एक प्रधान वाक्य, एक किंवा अनेक गौण वाक्य हे मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य आहे. कारण की एक वाक्य हे स्वतंत्र असते आणि एक वाक्य हे दुसरं वाक्य हे अवलंबून असते, गौण असते. त्याच्यामुळे ते एक किंवा अनेक राहू शकतात. गौण वाक्य एक किंवा अनेक राहू शकतात आणि एक वाक्य मात्र प्रधान वाक्य असते, ते म्हणजे स्वतंत्र वाक्य आहे. बघा, त्यानंतरचं दोन्ही वाक्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. दोन्ही वाक्ये कशाने? गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते ते आपण आत्ताच पाहिले. या अव्ययाने ते जोडलेली असतात. तिसरं बघा वैशिष्ट्य, जोडलेली वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. जोडलेली वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. जी गौण वाक्य असतात ते अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. बरोबर आहे की नाही? तेच इथे सांगितलेलं आहे. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडल्यामुळे तयार होणारे नवीन वाक्य मिश्र वाक्य असते. बरोबर आहे. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय यांनी जोडल्यामुळे प्रधान वाक्याला हे अनेक गौण वाक्य जोडल्यामुळे ते वाक्य कोणतं होतं? मिश्र वाक्य. ठीक आहे, ते कोणतं वाक्य होतं? मिश्र वाक्य. आता पुढे बघा, तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्य म्हणजे नेमकं काय ते पण आपण पाहणार आहोत. बघा, संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक वाक्ये एकमेकांना उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. इथे सुद्धा काय? उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. संयुक्त वाक्यात क्या? दोन किंवा अधिक वाक्ये एकमेकांना उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. पण ते दोन्ही वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र छोटी केवळ वाक्ये असतात. बघा, यामध्ये काय म्हणलंय की दोन्ही वाक्ये, दोन किंवा अधिक वाक्ये एकमेकांना जोडली जातात की उभयान्वयी अव्ययांनी. हे दोन्ही किंवा अधिक वाक्ये हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र किंवा छोटी छोटी केवळ वाक्ये असतात. संयुक्त वाक्य हे एक जोड वाक्यच असते. संयुक्त वाक्य म्हणजे काय? एक प्रकारचं जोड वाक्यच असते. बघा, काय म्हणलेलं आहे? संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य एकमेकांना उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य. ठीक आहे, पण हे दोन्ही वाक्ये किंवा दोनपेक्षा अधिक वाक्ये हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात किंवा ही छोटी छोटी केवळ वाक्य असतात. संयुक्त वाक्य हे एक जोड वाक्यच असते. ठीक आहे, पुढे बघा. उदाहरणार्थ, ओंकार रोज सकाळी दूध पितो व अभ्यासाला बसतो. बघा, पहिलं वाक्य काय? ओंकार रोज सकाळी दूध पितो. पूर्ण वाक्य आहे, अर्थ स्वतंत्र अर्थ आहे. व अभ्यासाला बसतो. अभ्यासाला बसतो हे सुद्धा एक स्वतंत्र वाक्य आहे, त्याचा सुद्धा आपल्याला अर्थ कळतो आहे. हे दोन स्वतंत्र वाक्ये व या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहे, म्हणून ते वाक्य कोणतं झालं? संयुक्त वाक्य. बघा, वरील वाक्यात दोन केवळ वाक्य आहेत आणि ती एकमेकांना व या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत, म्हणून ते संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे, ओंकार रोज सकाळी दूध पितो हे एक स्वतंत्र वाक्य आहे. अभ्यासाला बसतो हे एक स्वतंत्र वाक्य आहे. दोन्ही स्वतंत्र वाक्ये व या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडल्यामुळे तो वाक्य प्रकार कोणता झाला? संयुक्त वाक्य. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय नेमकी काय, कोणती ते आपण पाहणार आहोत. बघा, आणि, व, शिवाय, अथवा, व, की, किंवा, पण, परंतु, परी, बाकी, म्हणून, सबब, यास्तव,
याकरिता इत्यादी. इत्यादी हे कोणते प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत. संयुक्त वाक्याची आता वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. काय नेमकी वैशिष्ट्ये बघा. 2 किंवा अधिक वाक्ये असतात. संयुक्त वाक्यात काय 2 किंवा अधिक वाक्ये असतात. ही वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडलेली असतात. हे 2 किंवा अधिक वाक्य असतात म्हणजे हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र वाक्य असतात आणि ही वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडलेली असतात. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे कोणते ते आपण आत्ताच पाहिलं. ठीक आहे. या अव्ययाने ते वाक्य जोडलेली असतात. जोडलेली वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. जे वाक्य आहे की नाही 1 किंवा 2 अधिक हे वाक्य काय अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. त्यांना स्वतःचा एक स्वतंत्र अर्थ असतो. ठीक आहे. नंतरचं एकमेकांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून तयार होणारे जोडवाक्य संयुक्त वाक्य असते. काय एकमेकांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून तयार होणारे जोडवाक्य हे एक संयुक्त वाक्य असते. हे आपण संयुक्त वाक्याची ही 4 वैशिष्ट्ये आपण पाहिली आहेत. चला केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य यातील फरक आपण लक्षात घेऊया. काय फरक सांगितलाय बघा. केवळ वाक्याची वैशिष्ट्ये आहे, मिश्र वाक्याची वैशिष्ट्ये आहे आणि संयुक्त वाक्याची वैशिष्ट्ये आहे. तिन्ही वैशिष्ट्ये आपण इथे एका याच्यात पाहतोय दृष्टिक्षेपात की नेमका आपल्याला काय फरक आहे, काय बदल आहे तो नेमका लक्षात येईल. बघा केवळ वाक्याची वैशिष्ट्ये यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते. मिश्र वाक्याच्या वैशिष्ट्यामध्ये काय आहे यात एक प्रधान वाक्य व एक किंवा अनेक गौण वाक्य असतात. गौण वाक्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते अवलंबून असणारे वाक्य असतात. आणि संयुक्त वाक्याची वैशिष्ट्ये काय यात 2 किंवा अधिक केवळ किंवा प्रधान वाक्य असतात. केवळ वाक्य म्हणजे तुम्हाला माहितीच आहे स्वतंत्र अर्थ असलेले. प्रधान वाक्य म्हणजे सुद्धा तुम्हाला अर्थ माहितीच आहे की स्वतंत्र अर्थ असलेले. आता बघा दुसरं वैशिष्ट्य काय म्हणतात आहे. केवळ वाक्य तयार करताना कोणतेही उभयान्वयी अव्यय वापरले जात नाही. केवळ वाक्य तयार करत असताना कोणतेही उभयान्वयी अव्यय वापरले जात नाही. ठीक आहे. ही वाक्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडलेली असतात. मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य काय दुसरं ही वाक्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडलेली असते. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय काय तर आपण ते पाहिलेलेच आहे. त्यानंतर संयुक्त वाक्याची वैशिष्ट्ये काय सांगतं. ही वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडलेली असतात. कोणत्या याच्यानी प्रधानत्व सूचक. ठीक आहे. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडलेली असतात. कोणती वाक्य संयुक्त वाक्य. आता तिसरं वैशिष्ट्य पाहूया. केवळ वाक्ये विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी, नकारार्थी असू शकतात. ठीक आहे. केवळ वाक्य विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी, नकारार्थी असू शकतात. आणि मिश्र वाक्याचं तिसरं वैशिष्ट्य काय आहे. जोडलेली वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. जे गौण वाक्ये एकमेकांना जोडली जातात की नाही ही जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. ती प्रधान वाक्यावर अवलंबून असतात. ठीक आहे. संयुक्त वाक्याचं तिसरं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. जोडलेली वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. यात जे काही 2 वाक्य असतात हे दोन्ही वाक्य प्रधान वाक्य असते आणि हे दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. आणि हे 2 स्वतंत्र वाक्य उभयान्वयी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जाते आणि म्हणून तिला काय म्हणलेलं आहे संयुक्त वाक्य म्हणलेलं आहे. ठीक आहे. हे केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य या तिन्ही वाक्य प्रकाराचे वैशिष्ट्य आपण एका दृष्टिक्षेपात पाहिले आहे की कुठे बदल आहे. बरोबर आहे. आणि हा बदलावरून आपल्याला त्या वाक्य प्रकाराचा फरक लक्षात नक्कीच येईल असं मला वाटतं. चला पुढे बघूया. बघा
एक गोष्ट मात्र महत्त्वाची ती लक्षात ठेवायची आहे. मिश्र व संयुक्त वाक्यात काही अव्यय समान असली तरी जोडली जाणारी वाक्ये आणि अव्ययांचे वाक्यातील अर्थ लक्षात घेऊन मिश्र की संयुक्त हे ठरवावे लागते. बघा, मिश्र आणि संयुक्त वाक्यात जे काही अव्यय समान आहे, प्रधानत्वसूचक अव्यय आणि गौणत्वसूचक अव्यय हे उभयनव्य अव्यय काही सारखी आहेत. मग सारखी आहे म्हणजे मग आपल्याला गोंधळ निर्माण होऊ शकतो की हे मिश्र वाक्य आहे की संयुक्त वाक्य आहे. मग त्यावेळेस काय करायचं आहे की वाक्यांचा अर्थ तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. वाक्याचा अर्थ म्हणजे काय, दोन गौण वाक्य असेल, ठीक आहे, एक वाक्य प्रधान असेल, एक वाक्य गौण असेल, तर ते कोणतं वाक्य होईल, ते वाक्य होईल संयुक्त वाक्य आणि ते वाक्य होईल मिश्र वाक्य. आणि दोन्ही स्वतंत्र वाक्य असेल ती म्हणजे काय, संयुक्त वाक्य. ठीक आहे, या पद्धतीने आपण ही महत्त्वाची भूमिका लक्षात घेतलेली आहे. चला पुढे बघू. आतापर्यंत आपण वाक्यसंश्लेषणाला सुरुवातच केली नव्हती. आतापर्यंत आपण वाक्याचे प्रकारच पाहत होतो. आता वाक्य संश्लेषणाला सुरुवात करूया. वाक्य संश्लेषणालाच काय म्हणतात, वाक्य संकलन असेही म्हणतात. काय म्हणतात, वाक्य संकलन. ठीक आहे, बघा, एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवळ वाक्य दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य तयार करण्याच्या क्रियेला वाक्य संश्लेषण म्हणतात. काय म्हणलेलं आहे, वाक्य संश्लेषण म्हणजे काय, एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवळ वाक्य दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य तयार करण्याच्या क्रियेला वाक्य संश्लेषण म्हणतात. वाक्य संश्लेषणालाच काय म्हणतात, वाक्य संकलन. ठीक आहे, दोन किंवा अधिक वाक्य केवळ वाक्य दिली असेल तर ती एकत्र करून ते वाक्य तयार करण्याच्या क्रियेला. आता हे वाक्य संश्लेषण कोणत्या कोणत्या पद्धतीने होतं ते बघा. वाक्य संश्लेषणाची आवश्यकता, वाक्य रचनेवर प्रभुत्व संपादन करण्यासाठी. काय म्हणलेलं आहे, वाक्य रचनेवर प्रभुत्व संपादन, की किती सुंदर आणि किती छान वाक्य आपण तयार करू शकतो. त्या वाक्य रचनेवर आपलं प्रभुत्व दाखवण्यासाठी वाक्य संश्लेषणाची गरज आहे. आपल्या मनातील भाव नेमकेपणाने मांडण्यासाठी आपल्याला वाक्य संश्लेषणाची आवश्यकता आहे. त्यानंतर सुटी विस्कळीत वाक्ये लिहिण्यापेक्षा एकत्रित वाक्य मांडून विचारात सुसूत्रता आणता येते. छोटी वाक्य अलग अलग वाक्य लिहिण्यापेक्षा एकत्र वाक्य केलं तर ते विचारात सुद्धा आपल्या सुसूत्रता आणण्याचं काम करते. त्यासाठी वाक्य संश्लेषणाची आपल्याला आवश्यकता आहे. उत्तम लेखन कौशल्य विकसनासाठी वाक्य संश्लेषणाची कला अवगत करण्यासाठी. उत्तम लेखन कौशल्य, लेखन हे कौशल्याचा भाग आहे. हे कौशल्य आत्मसात करत असताना आपल्याला या वाक्य संश्लेषणाची गरज भासते की निरनिराळी वाक्य, छोटी वाक्य आपण कशी एकत्र करतो आणि कशाप्रमाणे एक मोठं वाक्य, जोड वाक्य तयार करतो. हे उत्तम लेखन कौशल्य विकसनासाठी वाक्य संश्लेषणाची गरज पडते. वाक्य संश्लेषणाची कला अवगत करण्यासाठी दोन वाक्य एकत्र करणे, दोन वाक्य वेगळी करणे, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य करणे ही सुद्धा कला आहे. आणि ही कला अवगत करण्यासाठी वाक्य संश्लेषणाची आपल्याला आवश्यकता भासते. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. वाक्य संश्लेषणाचा पुढचा भाग आपण नक्कीच लवकरच पाहू. तोपर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं आणि इतका छान प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.